श्लोक क्रमांक 74 ते 77 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनांचा रणांगणावरील हा गीता उपदेशाचा संवाद संजयाला आता पुन्हा पुन्हा आठवत होता. कारण जेव्हा अर्जुनाने भगवंताला आश्वासन दिले की आता भगवंता, फक्त तुझ्या उपदेशामुळे माझ्या मनातील संदेह, मोह, शंका सर्वांचे संपूर्णपणे निरसन झालेले आहे. मला आता माझे स्वकर्तव्य आणि स्वधर्म काय आहे याचे सुद्धा स्मरण झाले आहे. खरे तर ज्ञानच झाले आहे. तेव्हा आता तुझ्या उपदेशाचे मी सर्वस्वाने पालन करीन. आणि भगवंताला अर्जुनाकडून हे आश्वासन मिळाले. म्हणजेच आता अर्जुनाला भगवंताला विचारण्याजोगे काहीच राहिले नव्हते. अर्थातच भगवंतालाही अर्जुनाला काही सांगण्याजोगचे कारण उरले नव्हते. आणि म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात की आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. अर्थातच आता हा संवाद थांबला होता, पण संजय मात्र त्या संवादाचे आठवणीत पारच हरवून गेला होता. तो संवाद त्याला पुन्हा पुन्हा आठवत होता. ते विश्वरूप दर्शन पण त्याला सारखे डोळ्यासमोर दिसत होते. आणि मग तो स्वतःलाच विसरून गेला. आपण राजा धृतराष्ट्राला युद्धभूमीवरचा वृत्तांत सांगायला इथे आलेलो आहोत याचा सुद्धा त्याला विसर पडला. आणि मग तो पुन्हा पुन्हा भगवंताचे नामस्मरण करीत राहिला. त्याचे सात्विक भाव जागृत होऊ लागले. त्याला स्वतःचे विस्मरण सुद्धा होऊ लागले. मात्र राजा धृतराष्ट्राला संजयाच्या या स्थितीची काहीच कल्पना येत नव्हती. म्हणून कृष्ण नामाचा जप करणाऱ्या संजयाला राजा म्हणाला, अरे संजया, तू हे काय बडबडतो आहेस? अरे तुला इथे व्यासदेवांनी कशासाठी बसवले आहे ते तर तू फार विसरूनच गेलेला दिसतोयस. तेव्हा आता तुझी ती बडबड पहिली बंद कर आणि मला युद्धाचा वृत्तांत सांग. खरं तर मला असं वाटतंय की दुर्योधनाचाच विजय होणार आहे. कारण एरवी विशेषे बहुतेक अमुचे ऐसे मानसिक, जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. शिवाय येरांचे निपाडे दळही याचे देवळे, म्हणून जैत पुढे आणिलं नाते. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की तुझं मत काय आहे ते तू सांगायला काहीच हरकत नाही. अर्थातच आपल्याला माहिती आहे की धृतराष्ट्राचा हा प्रश्न गीतेमध्ये नाही, पण ज्ञानदेवांनी मात्र तो अत्यंत कुशलतेने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेला आहे. आणि धृतराष्ट्राने विचारल्यावर संजयाने काय उत्तर दिले ते खालील श्लोकात आपण पाहूया. श्लोक 78. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. अर्थ, जेथे योगेश्वर कृष्ण व धनुर्धर अर्जुन आहेत तेथे श्री, विजय, स्थिर नीती आहे. धर्म, न्याय, नीती यांना धरूनच पूर्ण यश व वैभव प्राप्त होते. विवरण पाहूया. खरे तर धृतराष्ट्राने हा विचारलेला जो प्रश्न होता तो केवळ त्यांनी पुत्र स्नेहाने अतिशय मोहित झालेला असल्यामुळे केलेला होता. शिवाय श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश त्याला अजिबातच आवडलेला नव्हता. कारण या आधीचा धृतराष्ट्राने टाकलेला सर्व डाव की जो अर्जुन युद्ध सोडून जावा तो इथे वाया गेलेला आहे असे त्याला स्पष्टच कळायला लागले होते. आणि म्हणूनच तो पुन्हा एकदा संजयाला म्हणतोय की अरे बघ ना, दुर्योधनाजवळ केवढी मोठी सेना आहे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण इत्यादी अनेक शूरवीर त्याच्या बाजूने आहेत. आणि आत्तापर्यंत सुद्धा, म्हणजे हा धृतराष्ट्राच्या मनातला विचार आहे की जसं आत्तापर्यंत कपट कारस्थान करून पांडवांकडून राज्य घेतले होते तसेच युद्धात सुद्धा करता येईल. आणि मग काय होईल तर विजय मात्र कौरवांचाच असेल. आणि म्हणून तो पुन्हा संजयाला विचारतोय की संजया, मला तर खात्री आहे की विजय दुर्योधनाचाच होणार आहे. पण तरीसुद्धा तुला मी एकदा विचारतो की तुझं काय ह्यावर मत आहे. आणि ह्या प्रश्नावरच संजयाने वरील सडेतोड उत्तर दिलेले आहे. आता हे उत्तर म्हणजे ज्ञानदेव असं वर्णन करतात की एवं भारताचा आवाका
आणुनी श्लोका एका संजये कुरु नायका दिधला हाती. आणि त्याचं एका श्लोकातच जणू काही या संपूर्ण महाभारताचं सारच या संजयाने इथे सांगितलेलं आहे. आता इथे काय आहे की ज्याला संजय सांगतोय की हा विजय आहे हा निश्चितपणेच पांडवांचाच होणार आहे. त्याचं कारण असं आहे की पांडवांच्याकडे त्याचे रक्षण करणारे योगेश्वर, महान बलशाली, ऐश्वर्यवान, विद्या संपन्न, कुशल, चतुर असे भगवान श्रीकृष्ण आहेत. शिवाय त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानणारा त्यांचा सखा प्रिय भक्त धनुर्धारी अर्जुन सुद्धा आहे. आणि त्यामुळेच त्यांचा विजय निश्चित आहे असे मला वाटते. कारण जिथे योगेश्वर आणि धनुर्धर पार्थ आहेत तिथेच विजय होणार असे माझे ठाम मत आहे. जेथे श्री तेथे श्रीमंतू, जेथे तो पंडूचा सुतू, तेथे विजय समजतू अभ्युदय तेथे. ज्याला पूर्ण योग साधलेला आहे म्हणजेच जो परमेश्वर आहे तो श्रीकृष्ण हा उपदेश करणारा आहे. त्या उपदेशाप्रमाणे आचरण करणारा धनुर्धर अर्जुन आहे. तेथेच सर्व संपत्ती, यश, वैभव, विजय अगदी अटळ आहेत. अशी ही तेथे अढळ अशी नीतीसुद्धा आहे. धर्म न्याय असतो तेथेच पूर्ण यश, वैभव व निष्कलंक कीर्ती मिळते. गीतेमध्ये सांगितलेल्या या सार्वकालिक तत्त्वज्ञानाप्रमाणे वागले तर भौतिक संपत्ती, वैभव, विजय हे तर सहज प्राप्त होतातच. आणि हे आचरण धर्माला, नीतीला, न्यायाला धरून असल्याने पारलौकिकची सुद्धा आपली उन्नती साध्य होते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने कर्मयोग सांगितला आहे. या कर्मयोगाचे आचरण स्वतः भगवान श्रीकृष्णाने आजन्म केलेले आहे. आणि म्हणून त्यांनी 3ऱ्या अध्यायात सांगितलंय की मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. आता योग या शब्दाचा अर्थ व्यापक असा आहे. हा योग पतंजलींनी सांगितलेला योग नाही, तर योग म्हणजे कर्माची कुशलता, युक्ती, शैली असा याचा अर्थ आहे. योग कर्मसु कौशलम. कर्म करणाऱ्याच्या ज्या युक्त्या आहेत त्यातील सर्वात चांगली किंवा श्रेष्ठ युक्ती म्हणजे परमेश्वर अव्यक्त असताना सुद्धा ज्या मुक्तीने स्वतःला व्यक्त रूप देतो ती युक्ती म्हणजेच श्रेष्ठ असा योग आहे. यालाच गीतेत ईश्वरी योग असे म्हटलेले आहे. योग म्हणजे चित्ताचे समत्व. म्हणूनच समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे असे भगवंतांनी 2ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. एकाग्रतेने सहज केलेले कर्म कुशलतेने चांगलेच होते. वेदांत ज्याला माया म्हणतात ती हीच आहे. असा हा अलौकिक योग ज्याला साधला आहे तो मायेचा अधिपती किंवा परमेश्वर आहे. त्यालाच योगेश्वर असे म्हणतात. याचाच अर्थ योगेश्वराची युक्ती व धनुर्धारी आणि वीर अर्जुनाची शक्ती एकत्र आली तर तेथे निश्चितपणे रिद्धी-सिद्धी वास करतील. नुसत्या शक्तीने अगर नुसत्या युक्तीने कार्य साधले जात नाही. म्हणूनच असे म्हणतात की शक्ती युक्ती एकवटून कार्य साधिती. तसेच नुसत्या नीतीने वागून सुद्धा जय मिळत नाही. युक्ती आणि नीती सांगणारे श्रीकृष्ण शक्तीचा योग्य वापर कसा करायचा याचे अचूक मार्गदर्शन अर्जुनाला करत होते. म्हणूनच पांडवांचा विजय निश्चित होता. व्यास शिष्य संजयाने हे अचूकपणे ओळखले होते. म्हणून त्यांनी राजा धृतराष्ट्राला सांगितले की कोण बलवान, कोणाचे सैन्य जास्त, कोण जास्त पराक्रमी याबद्दल मला काही कळत नाही. पण जेथे योगाचा ईश्वर साक्षात श्रीकृष्ण आहे आणि तिथेच शूरवीर पराक्रमी असा धनुर्धर पार्थ सुद्धा आहे, म्हणजेच सर्व शक्तिमान योद्धा आहे, मग तिथे विजय निश्चित आहे. आणि शिवाय युद्धात विजय मिळवल्यानंतर राज्यवैभव, ऐश्वर्य तर प्राप्त होणारच. याशिवाय पांडवांच्याकडची अजून जमेची एक बाजू अशी आहे की युधिष्ठिर म्हणजे धर्मराजासारखा न्याय नीती पारंगत राजा आहे. तेथे कीर्तीसुद्धा प्राप्त होणारच. याप्रमाणे भारताचा जणू काही एक सारच या संजयाने या कुरुनायकाला म्हणजे धृतराष्ट्राला सांगितलेला आहे.
असा हा युद्धाचा परिणाम संजयाने इथे उद्धृत केलेला आहे. आता श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान गीतेत प्रतिपादन केले ते त्याने आपल्या लौकिक जीवनात आचरून दाखवले होते. एक आदर्श निर्माण करून धर्मसंस्थापना केली, युगप्रवर्तन घडून आणले होते. त्यामुळेच संपूर्ण भारतीय संस्कृती चिरतरुणी, सौंदर्यशालिनी, तेजस्विनी, आकर्षक, सर्वांना प्रेरक अशी ठरली होती. धनुर्धर अर्जुन म्हणजे नर आहे आणि योगेश्वरी श्रीकृष्ण हे नारायण आहेत आणि यांच्या एकत्र येण्यानेच हे सर्व घडू शकले. यानंतर आपल्या इतिहासात आर्य चाणक्य व सम्राट चंद्रगुप्त यांनी असेच साम्राज्य निर्माण केलेले होते. तर दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्वामी विद्यारण्य आणि त्यांचे शिष्य हरिहर बुक्कराय यांनी स्थापन करून ते समृद्ध केले होते. आणि महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून धर्माचे पुनरुज्जीवन केले होते. वरील तीनही राज्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केली गेली. खरे तर गीतेच्या शिकवणीप्रमाणे आचरणाची जी ज्वलंत उदाहरणेच आहेत. श्रीकृष्ण चरित्राचा सखोल अभ्यास करून त्याचे तत्वज्ञान, त्याचे आचरण, प्रसंगी योग्य अचूक निर्णय घेणे अशी दूरदृष्टी, अनेक गोष्टी या सर्वांनी आपल्या जीवनात आचरणात आणून यश, कीर्ती, ऐश्वर मिळवले आहे असे इथे आपल्याला या सर्वाचा सार म्हणून सांगता येईल. आणि इथे आपण थांबूया. इथे माऊलींच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने हा मोक्ष संन्यास योगाचा 18वा अध्याय संपन्न झाला आहे. आपण इथे थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.